प्रिय भाई बहनों, आज की रोटी की अर्थ विषय में गेले येशू ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 26 ऑगस्ट 2025 मंगळवार. प्रभूचा स्वर. देवा त्या माणसाने आणि त्यांची पत्नीने परमेश्वर देवाचे आवाज ऐकला जो बागेत संध्याकाळची दंड हवेमध्ये चालत होता. उत्पत्ती 3:8 संध्याकाळचे दंड हवेमध्ये या वाक्याचे 2 अर्थ होऊ शकतात. पहिला म्हणजे सकाळची दोडी वेळ म्हणजेच पहाटे 4 ते 5 वाजेची वेळ. परमेश्वर म्हणतो, जे मला लवकर शोधतात ते मला सापडतील. ही वेळ सर्वात ताजी तवानी आणि आत्मिक दृष्टीता बलदायी असते. दुसरा अर्थ म्हणजे ती वेळ जी परमेश्वराला प्रिय वाटते, जशी स्तुती आणि आराधनेची वेळ, जेव्हा आपण आत्म्याने आणि सत्याने त्यांच्या समोर गातो आणि आनंद करतो. देवा तो आपल्या स्तुतीमध्ये वास करतो. प्रभू हा आपल्याशी बोलणारा देव आहे. त्यांचा स्वर मधुर आणि प्रेमळ असतो. जेव्हा तो म्हणतो, माझ्या प्रियतमे तू माझी आहेस, तेव्हा आपले हृदय आनंदाने भरून जाते. परमगीत या पुस्तकात आपण त्यांची स्वर आपल्या आत्मिक प्रियकराप्रमाणे ऐकतो. शास्त्र देवाने शमूएलला हाक दिली. शमूएलने परमेश्वराचा आवाज ऐकला. बायबल म्हणते, प्रभू आला आणि तसाच पुन्हा हाक मारली, शमूएल, शमूएल. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा सेवक ऐकत आहे. पहिली शमूएल 3:10 तेव्हा शमूएल फक्त 3-4 वर्षाची होता. त्याला पूर्णपणे आत्मिक समज नव्हती. तरी देखील शमूएलने जेव्हा लहानपणापासून प्रभूचा आवाज ऐकायला शिकले, तेव्हा तो परमेश्वराच्या हाती एक समर्थशाली भविष्यवक्ता झाला. तो वाढला आणि प्रभू त्याच्याबरोबर होता. परमेश्वर केवळ प्रौढांनी नाही तर मुलांनाही बोलवतो. म्हणून तुमच्या मुलांना लहानपणापासून परमेश्वराचा आवाज ऐकण्यास तयार करा. तो म्हणतो, मी तुमच्या पुत्रावर आणि कन्यावर माझा आत्मा ओतीन. योएल 2:28 हो, तुमच्या संततीवर तो आपला आत्मा ओतेल. जर तुम्हाला प्रभूला पाहायचे असेल आणि त्यांच्याशी बोलायचे असेल तर प्रथम तुमचे हृदय शुद्ध ठेवा. शुद्ध हृदय असलेले लोक धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. मत्ती 5:8 दुसरे स्वतःला लहान मुलासारखे नम्र करा. सतत प्रार्थना करत राहा. प्रभू माझ्याशी बोल, तुझा सेवक ऐकत आहे. तुझा स्वर मला ऐकू दे. परमेश्वर आपल्या मुलांशी बोलतोच. पुढील ध्यानासाठी वचन. इस्रायलची देवाची महिमा पूर्वीकडून आली. त्यांची आवाज जलप्रवाहासारखा होता आणि संपूर्ण देश त्यांच्या तेजाने उजळून गेला. एजेकिएल 43:2 आजच्या बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 119 वचन 98 से 177 संध्याकाळी 1 कोरिन्थियस 8 धन्यवाद.